ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय. ऑक्युपेशनचा अर्थ काय होतो? व्यवसाय. मग आता व्यवसायाशी संबंधित शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये ऑड मॅन आउट असं विचारलं जाईल. मग असे 4 ऑप्शन असतील की ज्याच्यामध्ये 4 जे पर्याय आहेत ते त्यातले 3 पर्याय एखाद्या व्यवसायाशी निगडीत असेल आणि दुसरा पर्याय त्याच्याशी निगडीत नसेल. मग तो तुम्हाला ऑड मॅन आउट करायचा आहे, म्हणजे त्याच्यातून तो वेगळा काढायचा आहे. मग याच्यासाठी काही ठराविक असे ऑक्युपेशन्स इथे लिहिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स आहेत जे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. मग असे कोणकोणते वर्ड्स आहेत पहा. काय दिलं इथे? टीचर. मग टीचरशी रिलेटेड वर्ड्स राईट, रीड, अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क, क्वेश्चन्स, टेस्ट, एक्झामाइन, करेक्ट, हेल्प, एनकरेज, चॉक, बोर्ड, डस्टर, पेन. की पहा, टीचर म्हणजे काय? शिक्षक. राईट म्हणजे लिहिणे, रीड म्हणजे वाचणे, अलाउड म्हणजे मोठ्याने. टीचर इज ऑलवेज स्पीकिंग लाऊडली, जस्ट लाईक मी. म्हणजे शिक्षक काय करतात? मोठ्याने बोलतात की नाही, अलाउड. एक्सप्लेन स्पष्ट करून सांगणे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करत असतात. शो दाखवणे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी चार्ट्स दाखवतात ना. आस्क विचारणे, प्रश्न विचारतात. क्वेश्चन्स प्रश्न, टेस्ट चाचण्या, एक्झामाइन परीक्षा घेत असतात. करेक्ट दुरुस्त करणे, हेल्प मदत करणे, एनकरेज तुम्हाला मोटिवेट करत असतात, तुम्हाला प्रोत्साहित करत असतात, त्याला म्हणतात एनकरेज करणं. चॉक खडू, ब्लॅकबोर्ड मधला बोर्ड, डस्टर अँड पेन. तर हे सगळे वर्ड्स कशाशी रिलेटेड आहे? टीचरशी रिलेटेड आहेत. पुढे आहे कुक. कुक म्हणजे काय? जो जेवण बनवतो, हॉटेलमध्ये जो जेवण बनवतो, जो शेफ असतो त्याला आपण काय म्हणतो? कुक. बरोबर की नाही? परंतु हॉटेलमध्ये शेफ असतो पण घरी पण आपल्या घरी कोणीतरी जेवण बनवत असतं. कोण जेवण बनवतं? मम्मी जेवण बनवते, म्हणजे आपली जी आई आहे की नाही, मग ती कुकिंग करते. मग जे कुकिंग करतात त्याला आपण काय म्हणतो? कुक. मग कुकशी रिलेटेड कोणते वर्ड्स आहे? वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टीयर, मिक्स अँड स्लाइस. वॉश म्हणजे धुणे, क्लीन स्वच्छ करणे, कट कापणे, बॉईल उकळणे, फ्राय करणे तळणे, स्टीम वाफवणे, बेक करणं आपण काही पदार्थ नानकट वगैरे बेक करतो, म्हणजे काय करतो? भाजतो की नाही भट्टीमध्ये. रोस्ट करणे भाजणे. स्टीयर अ पॅनकेक, मिक्स अ पॅनकेक. स्टीयर करणं म्हणजे हलवणे, मिक्स करणं मिसळणे आणि स्लाइस करणे म्हणजे तुकडे. हे मला वाटतं तुमच्या 4थीच्या पुस्तकातले जी पोएम आहे स्टीयर अ पॅनकेक, मिक्स अ पॅनकेक, त्यातले वर्ड्स आहेत 3रीच्या पुस्तकातील. ठीक आहे. पुढे टेलर. टेलर म्हणजे काय? जो कपडे शिवतो, हो की नाही, टेलर. मग टेलरची रिलेटेड वर्ड्स आहे सीव म्हणजे काय? शिवणे. मेजर माप घेणे, कट कापणे, स्टिच शिवणे. सीव म्हणजे शिलाई आणि स्टिच म्हणजे शिवणे. ड्राफ्ट म्हणजे त्याचा आराखडा तयार करणे. डिझाईन करणं, एखादं जर कापड शिवायचं असेल तर त्याचं आधी डिझाईन तयार करावं लागतं. फोल्ड करणं, घडी घालणं, हेम, ट्रिम मुरड घालून दुमडणे आणि डेकोरेट करणं. थ्रेड म्हणजे धागा. पुढे आहे आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे जो आर्टिस्ट असतो, जो अभिनय करतो. काय करतो? अभिनय करतो किंवा कलाकार असतो. आता आर्टिस्ट म्हणजे सगळे कलाकार, म्हणजे फक्त ॲक्टरच नाही येणार त्याच्यामध्ये, डान्सर असेल, सिंगर असेल, पेंटर असेल, हे सगळेच कोण आहेत? आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत. मग त्याच्याशी रिलेटेड ड्रॉ, पेंट, स्केच, कलर अँड शेड. मेकॅनिक म्हणजे काय? कोणाला म्हणतात मेकॅनिक? ओके. मग मेकॅनिक काय करतो? चेक करतो एखादी वस्तू, तपासतो. बेंड करणं, वाकवणे, कनेक्ट करणं, जोडणे, फिक्स करणं, एका ते अडकवायला लागतात की नाही गोष्टी. टर्न करणं,
स्क्रू, जॉईन अँड रिपेअर ही सगळी मेकॅनिकची कामं आहेत. आता डॉक्टरशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला माहितीच आहे. जसं की तुम्हाला डॉक्टर म्हटलं तर पहिला वर्ड काय आठवतो? पेशंट. अजून डॉक्टरांशी रिलेटेड काय आठवतं? आज दिव्या आजारी आहे, हो की नाही? मग दिव्याला डॉक्टरांकडे जाऊन काय घ्यावं लागेल? गोळ्या. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? मेडिसिन. अजून औषधं, ते त्यालाच आपण मेडिसिन म्हणणार. अजून नर्स. ओके. अजून कोणते वर्ड्स आहेत पाहूया आपण की डॉक्टरशी रिलेटेड काय आहे. फर्स्ट वर्ड पेशंट असेल तर डॉक्टर आहे आणि डॉक्टर असेल तर पेशंट आहे की नाही. हॉस्पिटल, क्लिनिक, मोठं हॉस्पिटल, क्लिनिक, छोटासा दवाखाना. सर्जन, काही डॉक्टर्स हे सर्जन असतात. सर्जन शस्त्रक्रिया करणारे, ऑपरेशन करणारे, सर्जन. इंजेक्शन देतात का? टॅबलेट, गोळ्या देणं. ट्रीटमेंट करणं, उपचार करणं. मेडिसिन अँड स्टेटोस्कोप. डॉक्टरांच्या गळ्यामध्ये स्टेटोस्कोप असतो की जो कानाला लावतात आणि तुमच्या हृदयाचे जे ठोके आहे ते मोजून तुम्ही आजारी आहात का हे चेक केलं जातं. तर हे सगळे रिलेटेड वर्ड्स फॉर ऑक्युपेशन्स आहेत.